जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा, लेझर शोचा नेत्रदीपक झगमगाट आणि डीजेच्या निनादात आणि अभंग रिपोर्ट्सचे धडाकेबाज सादरीकरण. नेत्रदीपक लेझर शो आणि शानदार आतषबाजीने सांगली शिवमय झाली. आज मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आणि अखंड शिवज्योतीचा 5वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले. प्रारंभी जिजाऊ वंदना आणि शिवगर्जना झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी, माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन आणि अखंड शिवज्योतीचे पूजन करून ज्योतीचा 5वा वर्धापन दिन साजरा केला. भाजपा नेते आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमॅन माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मान्यवर अतिथी आणि तमाम शिवप्रेमींचे स्वागत केले. या प्रसंगी पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी यांचा सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार यांचा शुभ संदेशयुक्त व्हिडिओ स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. या संदेशात ते म्हणाले, कार्यबाहुल्यामुळे मी येऊ शकलो नाही. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून पृथ्वीराज बाबा पाटील यांनी या सोहळ्याच्या माध्यमातून राज्याची सांस्कृतिक परंपरा गौरवान्वित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारताचे आराध्य दैवत आणि कल्याणकारी रयतेचा आदर्श प्रशासक राजे होते. सांगलीकरांच्या मनात त्यांच्या पराक्रमाविषयी असलेला आदर आणि भक्ती कौतुकास्पद आहेत. सोहळ्यास माझ्या शुभेच्छा देतो. यावेळी विविध क्षेत्रातील सांगलीकर, शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.